नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे. तर सकाळ सकाळी काय झालं, आज आलो होतो गाय आपली भरून देण्यासाठी साळेगावच्या बाजारला. म्हणजे आमच्या इकडं मोठा म्हणलं तर साळेगावचा बाजार, नंतर नेकनूरचा बाजार अशा तिथं. तर आलो तो गाय भरून द्यायला. तर गाय भरून दिली. तर मित्रांनो म्हणलं आता चला आपलं शिळी चारावं, त्यासाठी आलो शिळी घेऊन. बघा इकडे हे कुत्रं बी आलं आहे आमचं बघा सोबत, बघू शकता. हे कुत्रं नाही शेळी दोन्ही एकाच कलरची असल्याने बघू शकता हे. तर म्हणलं चला थोडंसं आपलं व्हिडिओ पण काढावं चलत आणि आमच्याकडे बघा पावसाचं वातावरण होतं तशानं. बघू शकता हे दिवस निघाला आहे आणि ही शिळी काही खाय नाही, कारण बांधून खायची सवय तिला, त्याच्यामुळे बघा नुसती बघत या. तर म्हणलं चला आपलं बाजरी पण बघावं आणि हिला पण थोडंसं हिंडवा, पाय रिकामे होतील. आणि तुमच्याकडे पाऊस पडला का ती पण सांगा. ही काही खाय नाही बघा, नुसती बघत ही तिकडं आयचं नाही बघा. शेंगा हुडकायली बहुतेक बाबळीच्या, तेव्हा काही बाबळीला काही शेंगा राहिली नाही आता, पण शेंगा लागली हुडकायला. बघा पाहिलासुद्धा नाही, कारण उन्हाळा यावर्षी भरपूर कठीण झाला गेला. आणि मित्रांनो असल्या उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये आपली बाजरी, ह्या काही बाजरीपाशी चालू आहे मी आता सध्या. तर ही बाजरी आपली खोडायची काढायची राहिली आहे. बघू शकता हे माळं बी लावले लोकांनी थोडंसं. पण काय झालं माहिती का, माळ्याला पण नाही भाव, आपलं पण टोमॅटो आहे पण काय करायचे त्याला नाही भाव. त्याच्यामुळं सगळं खर्च करून इतका काय उपयोग होत नाही मित्रांनो. तर त्याच्यामुळं थोडंसं कसं करायचं आणि त्यातून कसं पैसे निघतील त्याचा विचार करायचा. कारण त्या जर माळ्याच्या जागी आम्ही जर मका बिका काही जर लावली असती तर आज 43,000च्या वरती मका झाली असती, 50,000ची. असं त्या पुढल्या वर्षी नियोजन करणार होतं. तर बघा हे कशी शेंगा खायली मध्ये शिरू बाबळीच्या. ये इकडे पटांगणाला ये. त्या का ते कुत्रा बघा, ते एक कुत्रा आहे का, तर ते आमचा खडूळणी नंतर चित्र ससे काही बी ताण येतं बघा. कारण त्याला लय म्हणजे ताणायची सवय. कोट्यावर जर असलं का तर ते काही सुद्धा देत नाही बघा. ही खायली आपली शिळी शेंगा. तर बघा शेळ्या काय काय खात्यात ते पण सांगतो तुम्हाला. तर शेळ्याचं खायचं म्हणलं का, तर शेळ्या खरा तर चारा लागतोय बघा 3 किलो म्हणा असं लागतोय चारा. तर ही तर आपली बारकीचे पाठ म्हणायचं, गाभण आहे. तर 3 किलो चारा लागतो एका शेळीला. त्याच्यामध्ये सुका आणि वाला हे असे नमुने येतं. तर 3 किलोमध्ये तर फुल होतं आहे, परंतु काय असते की 3 किलोचं लागतो आहे नियमानं. म्हणजे जे सांगतात का, तर त्यांच्या नियमानं 3 किलोच लागतो आहे. परंतु ह्या 3 किलोमध्ये सुका काही आणि वल्ला काही असं चाऱ्याचे नियोजन असते. परंतु त्याच्यामधून पण आपण दिवसभर हिंडवितो आणि दिवसभर हिंडूनसुद्धा शेळी तितकी जगत नाही. मग आपण म्हणताल आम्ही दिवसभर हिंडवितात आणि शेळी तर तेवढी जगत नाही. आणि तुम्ही तर म्हणता की 3 किलोमध्येच शेळीला आहार हे पुरेसा होतो आहे. तर आपण दिवसभर मग कशाला हिंडवायची. तर कसं असतं की शेळी हे 4 घासं ते 4 घासं असं खात असते. त्याच्यामुळं शेळीला तेवढा टाईम लागतो दिवसभर हिंडण्यासाठी. आणि एका जागेवर म्हणलं का की ती गप्पा खाती, तिला माहिती असतं की बाबा आपल्याला आपला मालक ही सोडणार नाही, त्याच्यामुळं आपल्याला खावाच लागते. आणि मित्रांनो सांगायचं झालं तर माहिती का, की शेळी अशी ही जात आहे म्हणायचं प्रजाती आहे की ही 12 वनस्पत्या म्हणजे का कोणती पण वनस्पती असू द्या तिला खाल्ल्याशी राहत नाही. कारण हिला सगळ्या वनस्पत्या लागतात. आणि हिचं जर दूध म्हणलं तर एक औषधापेक्षा कमी नाही मित्रांनो. कारण लहान मुलांचं जर ह्या शेळीचं जर दूध असेल, म्हणजेच कोणत्या पण शेळीचं, आपल्या गावठी असो किंवा उस्मानाबादी असो, अगर कोणत्या दुसऱ्या जातीचे पण असो, तर मित्रांनो त्याच्यामध्ये काय होते की त्या शेळीच्या दुधामध्ये जास्त प्रमाण असते रोगप्रतिकारशक्ती जास्त असते. त्याच्यामुळं त्याला रोग पण जास्त होत नाही आणि दुखणं पण येत नाही त्या लेकरावी. तर असं असते, कारण 12 वनस्पत्या खाल्लेल्या असतात, कोणती पण वनस्पती खाल्लेली असते, त्याच्यामुळं दुधाची क्वालिटी एक नंबर अशी असते. तर त्याच्यामुळं त्याच्या दुधामध्ये भरपूर अशी रोगप्रतिकारशक्ती असते. तर बघा मित्रांनो, आपण आपल्या बाजरीपाशी आणली ती बघा, बाजरी पण खाती, मका खाती, नंतर आपला ज्वारीचा कडबा का ज्वारीचा कडबा पण खाते मित्रांनो. आणि टाकळी, नंतर आपलं बोर, नंतर बाबळ, लिंबाचा पण पाला खातात मित्रांनो बऱ्याच शेळ्या. कारण उन्हाळ्यामध्ये काय असते की जास्त जर हिरवं म्हणलं तर लिंबच असतात आणि
लिंबाचा पण पाला खातील मित्रांनो. तर बरेच जण काय करतात की लिंबाचा पण पाला झोडपून शेळ्याला चारतात. तर हिला काय माहिती का, आपली एकुलती एक आणि पाटलाची लेक असं म्हणले आणि शेळी आहे, त्याच्यामुळं हिला जास्त खायला म्हणजे भरपूर आहे म्हणायचं. एकीला किती लागतं, इकडून तिकडून गेलं माणूस आणलं तरी पण हिचं भागत आहे. तर त्याच्यामुळं हिला काही तेवढं म्हणजे दुष्काळ नाही म्हणायचं खाण्याची, कारण माणूस इकडून तिकडून चारते काही करते. लय मोठे शेळ्या आहेत का, त्यांनी काय पण खावं लागते. तर ही कडवा पण खाती बघा, कडव्यावरच होती आतापर्यंत. घास पण खाती, आपला मेथी घास असू दे किंवा लसूण घास असू दे किंवा आपला मोठा घास, काट्याचा घास, कसला पण घास असू द्या, ही शेळ्या खात्यात मित्रांनो. सांगायचा मुद्दा एवढाच की शेळ्या कोणतं पण हे असू द्या, वनस्पती असू द्या किंवा आपला कडवा असू द्या, ते खाल्ल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो, पावसाळ्यामध्ये तर ह्यांना जर पाळायचं असेल तर आपल्याला तुरीचं बुसकट, ज्वारीचं बुसकट असू दे, बाजरीचं बलंग असू दे, काय पण असू दे, नंतर हरभऱ्याचं बुसकट असू दे, घेवड्याचं बुसकट असू दे, काय पण असू दे, तर ती जर सांभाळून ठेवलं का तर हल्ली खाण्यासाठी योग्य प्रमाण ओली जर दिलं का पावसाळ्यामध्ये, तर ह्यांना सोडायची गरज नाही. आणि मित्रांनो, बरेच जागेवर काय असते की जागा नसते. आज जसं की आमच्याकडं बघा, हे आपला डोंगर भाग काही नाही, आपलं सपाट भाग आहे, त्याच्यामुळं इकडं आमच्याकडं पडक जमिनी नाहीत. तर त्याच्यामुळं आपल्या शेळ्याली खायला नसते पावसाळ्याचं. आणि उन्हाळ्याचं भरपूर असते, परंतु पावसाळ्याचं जास्त चिकचिक असते, पाऊस जास्त असतो आहे. नंतर म्हणजे हे असते, झड लागली का त्या टाईममध्ये ह्यांनी खायला नसते. त्याच्यामुळं आपल्याला शेळ्या जास्त पाळून जमत नाही तिकडं. तर त्याच्यामुळं ज्या भागामध्ये जास्त माळरान आहे, हिंडायला जागा आहे, त्यांनी शेळ्या पाळायला पाहिजे मित्रांनो. आणि थोडंसं भुसकाटाचं नियोजन केलं का तर योग्य पद्धतीने शेळीपालन होऊ शकते. तर बघा हे कसं खाती बघा, कारण एकच नमुना तिला जर चव लागली का तर ती भरपूर प्रमाणामध्ये पण खाते. असे बघा, हे बाजरीचं मगापासून खाते. आपला व्हिडिओ पण निम्याच्या वरती आला आहे, तरी पण ही खायला चालू आहे मित्रांनो. आणि विशेष म्हणजे काय असते की ह्या शेळीने जर आंबा खाल्ला का, आंब्याचं शेंडाचं खाल्ला, तर त्याला पण आंबा यायला 1 वर्ष लेट लागतं असं म्हणतात, कारण हिच्या दातामध्ये विष जास्त असते. तर असू द्या. तर मी म्हणलं आज चला तुम्हाला थोडंसं द्यावा माहिती ह्याच्याबद्दल. तर त्याच्यामुळंच व्हिडिओ काढला बघा. कणीस पण खायली बाजरीचं, तर ह्याला थोडंसं ओढूया. चल 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 मित्रांनो, सुबाबळ पण खाती बरं का. सुबाबळ सांगायची राहून गेली. आणि सुबाबळीचं कसं आहे की बरेच जण सुबाबळी तर शेताच्या कडेने जी बांध असतं का, त्या बांधावर पण लावून ठेवलेले आहेत, जेणेकरून पावसाळ्याला त्यांना कुठं जायची गरज लागणार नाही. मोडलं की तिथल्या तिथं टाका येते. तर आपण पण हिरीवर बघा, इकडे हिरे येतात आपली, तर त्या हिरीवर सुबाबळी त्यासाठी आलो इकडं, म्हणलं खाती का नाही बघाव. तर हे आंबा आहे बघा, ह्या आंब्याला आपल्या आंबे येत नाहीत मित्रांनो. बरेच वर्ष झाले मला कळतं तसं, लहानपणीपासून ह्या आंब्याला आंबे येत नाहीत. यावर्षी फक्त आले ते थोडेसे 7-8-10, तर ते पण पिकून गेले आणि पाडं झाले होते. तर आता बघा काहीसुद्धा नाही आंब्याला. चला आपलं शेळीला थोडंसं चारूया. हाड रे. तर बघा मित्रांनो, सुबाबळ पण खायली, कारण निबरपाला जी सुबाबळीचा आहे का ते खायला चांगला असतो. आणि आता आगोटीच्या टायमाला मावा जास्त पडलेला असतो त्याच्यामुळं शेळ्याच्या तोंडाला पण मावा येण्याची प्रकार जास्त असते. त्या टायमिंगमध्ये फक्त पाला चारायचा नाही. ज्या टायमिंगमध्ये आपल्या ह्या सुबाबळीच्या झाडावरती चिकटा किंवा मावा पडलेला आहे का, त्या टायमिंगमध्ये फक्त चारायचं नाही शेळ्याली. आता सध्याला नाही काही बघू शकताय, मावा काहीसुद्धा पडलेला नाही सध्या. तर ह्या टायमिंगमध्ये जमते चारा आहे, नंतर जमत नाही आगोटीच्या टायमाला. तर मित्रांनो, ही होती आजची माहिती. तर माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. तर बघा, हे चालली पुढे कुठं जायचं हिला की. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान. सर्वांना बाय बाय.